व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा एक वर्तमानपत्र आहे, सामना नावाचं. ऍक्च्युली त्यांचं नाहीये, ते प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडून प्रेरणा घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी ते वर्तमानपत्र म्हणजेच शिवसेनेचं मुखपत्र म्हणून ते समोर आणलं मार्मिक सोबतच. आणि बऱ्यापैकी त्याला प्रतिसाद देखील मिळत होता. बाळासाहेबांचे विचार त्यातून मांडण्यात येत होते. लोक आवडीनं वाचायचे आणि खूप गांभीर्यानं वाचायचे, त्यावर विचार व्हायचा. त्या अग्रलेखांवर चर्चा घडायच्या महाराष्ट्रामध्ये. मात्र कालांतराने म्हणजे बाळासाहेबांच्या जाण्यानंतर जशी शिवसेनेची लया रसातळाला जात गेली तशीच सामनाची देखील लया गेली. सामना हा पेपर म्हणजेच वृत्तपत्र हे चणे फुटाणे विकण्यासाठी वापरण्यात येणारा कागदाचा पुडा म्हणून वापरलं जातं, अशी टीका त्यावर व्हायला लागली. अनेक जण तर असंही म्हणतात की आमची पोरं सकाळी प्रातर्विधी करतात तर ते पुसण्यासाठी आम्ही ते वापरतो. आता हा उपहास झाला. अनेक जण सोशल मीडियावर काय 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 बोलतात. आपण आता कशाला कुठल्या कुठल्या गोष्टी काढत बसायच्या. मात्र इथे एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे मित्रांनो, की या पेपरचं सर्क्युलेशन अजिबातच नाहीये. म्हणजे महाराष्ट्रात म्हणजे रेस्ट ऑफ महाराष्ट्रात किती आहे तर नगण्य. मुंबईत किती जण वाचतात हे सुद्धा आता सांगणं कठीण झालेलं आहे, कारण शिवसेनेची विभागणीच झाली ना थेट. आणि आता जे तिथे अग्रलेख येतात ते ऍक्च्युली अग्रलेख नाहीतच, ते सगळे हग्रलेख आहेत. आणि हे हग्रलेख कोण लिहितंय तर भोंगा राऊत. आणि ते काय अक्कल पाजळतात, काय ज्ञान पाजळतात त्या हग्रलेखांमधून हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. दिवसभर हा माणूस जे बरळत असतो तेच दुसऱ्या दिवशीच्या त्या हग्रलेखांमध्ये असतं. त्याच्यामुळे ते वाचण्यात कोणाला इंटरेस्ट उरलेला नाहीये. त्याच्यामुळे मुंबईमधलं सुद्धा सामनाचं सर्क्युलेशन हे खूप अल्प प्रमाणामध्ये सध्या आहे. तरी सुद्धा असं असतानाही बघा, कोविड काळामध्ये जिथे पूर्ण जग थांबलेलं होतं त्या कोविड काळामध्ये सामनाने बक्कळ कमाई केली असं यांच्या इन्कम टॅक्स रिपोर्टमध्ये यांनी दिलेलं आहे. आता बक्कळ कमाई म्हणजे कशी तर कोट्यावधींमधली कमाई आहे बरं. काही थोडी थोडकी नाहीये, हजारातली नाहीये, लाखातली नाही, करोडो रुपये कमवलेत, करोडो असं यांचं इन्कम टॅक्स मध्ये सांगणं आहे. आता खरंच एवढं सर्क्युलेशन आहे का या पेपरचं? थोडा विचार या दृष्टिकोनातून करणं गरजेचं आहे ना. सर्क्युलेशनच जर नाहीये तुमचं तर मग तुमच्याकडे एवढी कमाई या पेपरच्या माध्यमातून येते कशी, या वर्तमानपत्राच्या माध्यमातून येते कशी? कारणं आहेत त्याच्या मागे काही. आता बघा, या विषयाला सुरुवात करण्या अगोदर एक उद्धव ठाकरे यांचंच विधान सांगतो. नरेंद्र मोदी हे अंबानी आणि अदानी या आपल्या मित्रांना आपला हा देश विकत आहेत. नरेंद्र मोदी यांनी आपला देश विकायला काढलेला आहे. नरेंद्र मोदी यांच्यासारखा अयशस्वी पंतप्रधान मी आजपर्यंत बघितलेला नाही. हे कोण म्हणतंय? उद्धव ठाकरे, ज्यांना 2.5 वर्षामध्येच पायुक्तार व्हावं लागलं. नरेंद्र मोदी यांनी दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडीत काढलाय, अधिक काळ पंतप्रधान पद भूषवण्याचा. त्यातही नेहरू ऍडविनाला भेटायला फ्लाईट करून जायचेच ना. हे आज नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतात उद्धव ठाकरे, की नरेंद्र मोदी काय सारखे दौरे करत असतात. अहो, दौरे करायला ते का तुमच्यासारखे मातोश्रीच्या म्हणजे ह्या मातोश्रीतून निघून लंडनच्या मातोश्रीमध्ये जाऊन एसीत बसत नाहीत आराम करायला. ते वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये जातात, तिथल्या राष्ट्राध्यक्षांना, पंतप्रधानांना भेटतात, तिथल्या डेलिगेशनला भेटतात. काही आंतरराष्ट्रीय करार होतात, त्यामध्ये देशासोबत काही करार होतात, काही ट्रीटीज होतात, चर्चा होत असते, त्यातून परराष्ट्र संबंध जपले जातात. या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्यासाठी पंतप्रधान आपले फिरत असतात. आता पंतप्रधानानं न जायचं तर कोणी जायचं? का संजय राऊतला पाठवायचं? आता डोनाल्ड ट्रम्पशी चर्चा करण्यासाठी का संजय राऊतला पाठवायचं? पात्रता आहे का तेवढी? नेतन्याहूशी बोलण्यासाठी आता काय भोंग्याला पाठवायचं का पेंग्विनला पाठवायचं? आदित्य ठाकरेला? असं नाही होऊ शकत ना. ज्या जागी ज्या व्यक्तीने जायला पाहिजे तोच जाणं योग्य आहे.
आणि ते जर आपले पंतप्रधान करत असतील तर त्यावर टीका करण्यासारखं काय? बरं, नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्ष आणि अमित शहा यांच्यावर सडकावून टीका करायची या नादामध्ये उद्धव ठाकरे फसत गेले. आणि आता आजची स्टेज अशी आहे उभाठा गटाची की यांच्याकडे तोंड उरलेलं नाहीये समोर उभं राहून ठाकण्याचं, की इतकं बोललेत, पातळी सोडून बोललेत. म्हणजे अक्षरशः नरेंद्र मोदी यांच्या पत्नीविषयी सुद्धा हे काय 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 बोललेले आहेत हो, की ज्या माणसाला मुलं बाळच नाहीये, ज्यांना संसारच केला नाही, त्याला काय करणार, घर कसं चालवायचं ते. अरे 14 वर्षांपासून 15 वर्षांपासून तो माणूस राज्य आणि देश चालवतोय. 2 टाइम मुख्यमंत्री, 3 टाइम प्रधानमंत्री. जोक आहे का? तुम्हाला साधी संघटना सांभाळता आली नाही तुमची, तो माणूस देश सांभाळतोय आज आणि त्याला सल्ले देत सुटले. ते सल्ले देत नाहीत, ऍक्च्युली ते टीका करतात. आणि ती टीका सुद्धा म्हणजे तथ्यहीन असते, अर्थहीन असते ते सगळं काही. हे सगळं भोंग्याचं कारस्थान आहे. रोज सकाळी उठायचं भुंकत बसायचं कुठला तरी विषय घेऊन, आणि तीच री मग नंतर उद्धव ठाकरे आपल्या भाषणांमध्ये ओढत बसतात. एकंदरीत काय तर सडकावून टीका करणे हा उद्धव ठाकरे यांचा धंदा झालेला आहे. मात्र हा धंदा करत असतानाच उद्धव ठाकरे यांनी अजून एक धंदा सुरू केलेला आहे, आणि तोही भारतीय जनता पक्षासोबतच केंद्र सरकारसोबतच. व्हिडिओमध्ये आज तुम्हाला स्पष्टपणे कळेल की हे पैशांसाठी काहीही करू शकतात. उद्धव ठाकरे कितीही लाचार होऊ शकतात, किंवा उद्धव ठाकरे हे फक्त पैशांसाठीच राजकारण करत आहे. क्लिप दाखवतो एक, तेवढी बघून घ्या. मात्र ती क्लिप बघण्या अगोदर एक हात जोडून विनंती आहे मित्रांनो, दुष्काळग्रस्त भागांमध्ये दौरे करत असताना भीषण परिस्थिती अनुभवली. काही गावांमधल्या झालेल्या आत्महत्या जाणवल्या, त्यांच्या कुटुंबांना भेट दिली, त्यांचं दुःख जाणून घेतलं. भीषण परिस्थिती आहे मित्रांनो, अवघड आहे. तेव्हा त्या अडचणीत असलेल्या कुटुंबांसाठी, त्यांच्या लेकरांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी जर आपण काही करू शकलो निश्चित करूया परिवाराच्या माध्यमातून. सोबतच आपले कर्करोगग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांच्यासाठी आणि त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीत असलेल्या नातेवाईकांसाठी जर आपण काही करू शकलो तर निश्चितच करूया. आपण करत आलेलोच आहोत. अन्नदानही करत आलेलो आहोत, वस्तुदान करत आलेलो आहोत, वस्त्रदान करत आलेलो आहोत, किराणा सामान पोहोचवतो आपण ह्या लोकांपर्यंत. आता सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर पोहोचवावं लागणार आहे. तेव्हा हात जोडून विनंती आहे मित्रांनो, आपल्याच या बांधवांसाठी आपण काहीतरी करूया ना. जे गेले त्यांच्याबद्दल तर आपण आता काय बोलावं, पण आता आणखी गुण यासाठी तर आपण निश्चितच प्रयत्न करू शकतो. म्हणूनच परिवाराच्या माध्यमातून आपण जे कार्य सुरू केलेलं आहे त्यात आपलं सहकार्य अपेक्षित आहे, योगदान अपेक्षित आहे. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे सहकार्य योगदान देता येऊ शकतं ते निश्चित द्या. जीपे फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहे, स्क्रीनवर आपण दिलेले आहेत. त्यावर आपलं योगदान दिल्यानंतर त्या ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट फक्त परिवाराच्या व्हॉट्सअपवर पाठवा. म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून आपण नेमकं आपल्या या योगदानातून काय कार्य केलेलं आहे किंवा करत आहोत हे आम्हाला तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवता येईल. तेव्हा मित्रांनो, माणुसकीचं दर्शन घडवत आपल्याच या बांधवांसाठी निश्चित पुढे या. आता एक अत्यंत महत्वाचा व्हिडिओ बघून घ्या की पैशांसाठी हे राजकारणी काहीही करू शकतात, आणि त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे तर काही पण करू शकतात. बघा व्हिडिओ. हा सामनाचा न्यूजपेपर आहे 20 तारखेचा. आत्ताच सामनाचा न्यूजपेपर हा शिवसेनेच्या मालकीचा आहे आणि आत्ताच त्यांचा वर्धापन दिन झाला. पहिल्याच पानावरती त्यांचं ते ॲडव्हर्टाइजमेंट आहे. त्याच पानावरती खाली अष्टलक्ष्मीच्या विकासाची नवी झेप, 12 वर्ष विश्वासाची आणि ते सगळं. आणि हे कोण आहेत माहीत आहेत का? ह्यांनीच शिवसेना पक्ष फोडलेला आहे. आणि जर तुम्ही त्यांचीच जाहिरात कराल तर शिवसेनेशी जी लोक जुडलेली आहेत ती भावनिकरित्या जुडलेली आहेत. आणि जेव्हा तुम्हीच तुमच्या न्यूजपेपरमध्ये जर पैशांसाठी त्यांची जाहिरात कराल मग लोक विश्वास ठेवणार कसे? बघितलं दुटप्पीपणा. म्हणजे वर्धापन दिनावर भाषण करत असताना केंद्र सरकार, नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्ष यांच्यावर सडकावून टीका करायची, पातळी सोडून टीका करायची, कशावरही काहीही बोलायचं. मग देवेंद्र फडणवीसांना कलंक म्हणणे, आपले नरेंद्र मोदींना हे अयशस्वी पंतप्रधान म्हणणे, त्यानंतर केंद्र सरकार नालायक आहे, निर्लज्ज आहे, गोडगं आहे अशी टीका करणे, आणि दुसऱ्या दिवशी आपल्याच वर्तमानपत्रामध्ये पानभर जाहिरात टाकून द्यायची. पण जाहिरातीसाठी तरी कशाला जाता त्यांच्याकडे तुम्ही? नका जाऊ ना. अहो, ते अदानी आणि अंबानींचे हे आहेत ना, मित्र आहेत ना.
म्हणजे तुम्हाला फक्त पैसा पाहिजे, विचार नकोय कुठलाच तुम्हाला, किंवा मैत्री नकोच आहे तुम्हाला. मुळात यातूनच सिद्ध होतं मित्रांनो की यांची वैचारिक भूमिका काहीच नाहीये. मुळात यांच्याकडे विचारच नाहीये काही. जर यांच्याकडे एक ठोस विचार असता, ठाम विचार असताना, तर यांनी निर्णय घेतला असता की केंद्र सरकारची किंवा यांची जाहिरात आम्ही लावणार नाही. ऍक्च्युली वर्तमानपत्राचा आहे ना एक नियम आहे, केंद्र सरकारला वर्तमानपत्रांना किंवा या न्यूज पोर्टल्सला, न्यूज चॅनल्सला जाहिराती देणं हे अनिवार्य आहे. आकाशवाणीला जाहिराती देणं अनिवार्य आहे, खास करून आकाशवाणी आणि वर्तमानपत्र. पण या जाहिराती स्वीकारायच्या की नाही हे स्वातंत्र्य देखील आकाशवाणी म्हणजेच रेडिओ केंद्र आणि वर्तमानपत्र यांना देखील आहे ना. तुम्ही घेऊ नका त्यांच्या जाहिराती. कशासाठी घेतल्या तुम्ही त्यांच्या जाहिराती? काय कारण होतं त्या जाहिराती घेण्यामागचं? काहीच कारण नव्हतं. मात्र पैसा हातातून सुटत नाही ना. सुरुवातीला मी जो मुद्दा मांडला की कोविड काळामध्ये यांनी जाम छापले पैसे, ऍक्च्युली पैसे वगैरे काहीही छापलेले नाहीत. खरं सांगतो, तेव्हा सर्क्युलेशनच काय होतं पेपरचं, वर्तमानपत्राचं? जेव्हा सगळ्यांचे धंदे बंद पडलेले होते तेव्हा कोणत्या जाहिराती चालू होत्या वर्तमानपत्रांमध्ये? कोणत्याच नाही. फार तुरळक अगदी. ज्या चालू होत्या त्या पण अगदी क्षुल्लक होत्या. ऍक्च्युली नव्हत्याच. धंदेच बंद होते सगळ्यांचे, तर काय जाहिराती देणार आहेत लोक? मग यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून? तर आता काही म्हणतील की केंद्र सरकारनं दिल्या असतील जाहिराती, राज्य सरकारनं दिल्या असतील. हा, राज्य सरकारच्या दिल्या असतील, कारण हेच मुख्यमंत्री होते ना तेव्हा. लक्षात येतोय का गेम तुमच्या? इकडचा पैसा तिकडे वळवून टाकायचा सगळा, काळ्याचा पांढरा, आणि लगेच सगळा आपला स्वतःचा. म्हणजे मालकी हक्क झाला ना हा यांच्या पैशाचा. जो सरकारी तिजोरीतला पैसा आहे तो जाहिरातीच्या नावाखाली इकडे वळवण्यात आलेला आहे. हे याच्यावरूनच सिद्ध होतं ना. हे एकीकडे तुम्ही तुमच्या विरोधकांवर सडकावून टीका करता, पातळी सोडून टीका करता, आणि त्यांच्याचकडून नंतर तुम्ही जाहिराती मागता. त्यांच्याच जाहिराती, पानभर जाहिराती तुम्ही टाकता. कॉलमभर एवढी छोटी जाहिरात जरी टाकायची असली ना तरी त्याला खूप पैसे मोजावे लागतात. एका दिवसासाठी सुद्धा खूप पैसे असतात. पानभर जाहिरात टाकायची तर लाखभर रुपये लागतात. हे तर 15-15 दिवस पानभर 2-2 पान जाहिराती टाकायची फुल पेज राज्य सरकारच्या वेळेस सामनामध्ये. आता कळलं का पैसा येतो कुठून, आलाय कुठून, कसा कमवला गेलाय पैसा कोविड काळामध्ये? आपल्या सगळ्यांना फक्त एवढं असंच वाटतं की फक्त पत्राचाळ घोटाळा झालेला आहे का, फक्त खिचडी घोटाळा झालाय का, बॉडी बॅग्स मध्ये घोटाळा झालेला आहे का? नाही. अशा अनेक मार्गांनी घेतले गेले पैसे. छोटंसं उदाहरण देतो एक. जे कोविड सेंटर मुंबईमध्ये उभारण्यात आले होते ना, त्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना त्रास होऊ नये यासाठी कूलर आणि पंखे बसवायचे होते. तर यांनी पंखे बसवले. त्या एका पंख्याचं एका दिवसाचं भाडं 1,500 रुपये मित्रांनो. किती? 1,500 रुपये. एका कोविड सेंटरमध्ये असे किती पंखे लावले यांनी? शेकडोनं लावलेत. किती महिने? जवळपास 6 ते 8 महिने, 1 वर्ष चालूच होतं हे. आता जेव्हा उद्धव ठाकरे यांनी काय केलं बाबा नेमकं, असं जेव्हा वडापाव सैनिकांना विचारलं जातं तेव्हा ते म्हणतात, अरे 2-2.5 वर्ष तर कोरोनातच गेले ना. मग आता असं गृहीत धरूया आपण यांच्याच म्हणण्यानुसार की 2-2.5 वर्ष ते पंखे चालू होते, त्यांचं भाडं चालू होतं. विचार करा तुम्ही, कॉमन सेन्सची गोष्ट आहे मित्रांनो. रोजचा 1,500 रुपये द्यायचा पंख्यासाठी फक्त. तेवढ्यात तर विकत येईल, वापरून टाका, नंतर भंगारात विकून टाका. तो पैसा नंतर सरकारी तिजोरीत टाका, एखाद्या अनाथ आश्रमाला देऊन टाका, नाही तर एखाद्या गोरगरिबाला देऊन टाका, एखाद्या हॉस्पिटलला दान करून टाका, साड्यांना देऊन टाका ते पंखे वापरायला. पण नाही ना, सगळं आम्हाला पाहिजे. तर यांच्या पैशांचे हे स्रोत असे असतात सगळे. उद्धव ठाकरे यांनी कसा गेम केलाय बघून घ्या. एकीकडे टीका करत राहायची, दुसरीकडे अंबानीच्या लग्नामध्ये फोक्का सोडायला जायचं. त्याच्यानंतर नरेंद्र मोदी, केंद्र सरकार यांच्याकडून सामनासाठी जाहिराती गोळा करून आणायच्या आणि त्यातून पैसे कमवत राहायचे. नोटा चालू. विधान परिषद आमदारकीचा राजीनामा का नव्हता दिला यांनी माहिती तुम्हाला? पेन्शनसाठी. कारण ही पेन्शन एका वर्षाची नसते, ही आता आयुष्यभरासाठी आहे.
दर महिन्याला मिळत राहणार पैसे फुकटचे. म्हणून दिला नव्हता राजीनामा. कारण राजीनामा जर दिला असताना तर पेन्शन बसली नसती. हा त्यामागचा मुख्य हेतू आहे. अनेकांना हा प्रश्न पडतो, उद्धव ठाकरेंनी का नव्हता दिला बाबा राजीनामा? तर यासाठी नव्हता दिला. दर महिन्याला 50,000 रुपये कोण सोडणार आहे? 50,000 रुपये महिना म्हटले कधी वर्षाचे 6 लाख रुपये झाले ना ते. आता उद्धव ठाकरेंसाठी 6 लाख रुपये म्हणजे चिल्लर आहेत हो. पण त्या 6 लाखात त्यांचे ड्रायव्हर बिवर यांचे पगार होऊन जातात सगळ्यांचे. अर्थात आता ते देत असतील की नाही हा पण प्रश्न आहे. म्हणजे ते त्यांना पैसे मिळत असतील पण उद्धव ठाकरे देत असतील की नाही माहित नाही. दुसऱ्या कोणाकडून घेऊन एखाद्या बिल्डरला सांगून किंवा एखाद्या गुजरात्या माडवाड्या व्यावसायिकाला सांगून देत असतील तर कल्पना नाही. कारण या अगोदर असे बरेच खुलासे झालेले आहेत त्यांच्या बाबतीवर. तर हा सगळा प्रकार एकंदर असा आहे मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या बाबतीतला. यामध्ये अजून काही माहिती जर तुम्हाला ऍड करायची असेल, आमचा कमेंट बॉक्स ओपन आहे. तुमच्या मतांचा आदर आहे. निश्चितपणे कमेंट करा मित्रांनो. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो. जाता जाता परत एकदा विनंती आहे मित्रांनो, आपण जे कार्य करत आहोत ना ते असलं भामटं कार्य अजिबात नाही आहे. इमाने इतबारे निस्पृह भावनेने अगदी निस्वार्थीपणे आपण आपल्याच या शेतकरी बांधवांची, रुग्णांची, त्यांच्या नातेवाईकांची काळजी घेतोय, विद्यार्थ्यांचं शिक्षण करतोय. आपल्याला झेपेल तसं करतोय आपण काही चोऱ्या माऱ्या करत नाही, काही घोटाळे करत नाही कुठं काही. त्याच्यामुळे आपली शक्ती थोडी कमी पडते. म्हणूनच वेळोवेळी आवाहन करावं लागतं की बाबा हो, या सत्कर्मामध्ये आपल्या या परिवाराच्या कार्यामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा, सहकार्य द्या. त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणं खूप गरजेचं आहे. अख्खं कुटुंब रस्त्यावर येतो, देशोधडीला लागतात. हालाकीची परिस्थिती आहे, भीषण परिस्थिती आहे मित्रांनो. त्यांना आधारासकट तुमच्या सहकार्याची सुद्धा गरज आहे. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार आपल्याला ते योगदान द्यावं वाटतं ते निश्चितपणे द्या. आणि त्याचा स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअपवर नक्की ठेवा. म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून आपण नेमकी त्यांना कशी मदत करतोय, काय सहकार्य करतोय हे तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. तेव्हा रामाचं नाव घेऊन मन मोठं करून पुढे या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम.